नमस्कार मंडळी. अ, सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. गझल प्रावीण्य परिवार नेहमीच काहीतरी एक आगळावेगळा उपक्रम घेऊन आपल्या समोर येत असतो. काही दिवसापूर्वीच आपला गझल जुगलबंदीचा कार्यक्रम आपण थांबवला. जवळपास 3-3.5 महिने चाललेला उपक्रम. आपण थोडा ब्रेक घेतला आणि त्यानंतर असं वाटलं की नवीन काय घ्यायचं? आणि त्याच कल्पनेतून साकारला हा नवीन कार्यक्रम जो आज सुरू होतोय. कार्यक्रम आहे गझल मनातली. खरं तर कुठलीही रचना, कुठलीही कविता, कुठलाही लेख, कुठलंही लेखन आणि कुठलीही गझल वाचल्या वाचल्या एखादी गझल आपल्याला आवडून जाते. त्याला वेगवेगळी कारणं असतात. त्यामध्ये स्वतःची ही गझल आवडलेली असू शकते, तसंच इतरांचीही असू शकते. मग काही वेळा गझलेतले खयाल आवडलेले असतात, तर तो खयाल मांडणारे शब्द आवडलेले असतात. तर काही वेळा या दोन्हीची सांगड आवडलेली असते. तर अशाच आवडलेल्या गझलांचा कार्यक्रम म्हणजे गझल मनातली. या उपक्रमामध्ये जो कोणी गझलकार आपल्या समोर येईल, तर ते आपल्या स्वतःच्या 3 गझल आणि प्रावीण्य परिवारातल्या इतर कोणत्याही गझलकारांच्या 3 गझल अशा पद्धतीने 6 गझलांचा कार्यक्रम आपल्या समोर सादर करतील. तर अशा पद्धतीने चालणारा हा दर रविवारी 4 वाजता असणारा हा गझल मनातली हा उपक्रम आजपासून सुरुवात होतोय. सुरुवातीलाच माझ्यावर जबाबदारी परिवाराने दिली आहे, की हा कार्यक्रम कसा व्हावा यासाठी माझा हा पहिला कार्यक्रम आज आपण घेतो आहोत. तर ह्या संधीसाठी मी संपूर्ण परिवाराचे धन्यवाद देतो आणि वेळ न घालवता, कारण आपल्याला माहित आहे की आपला परिवार नियमांच्या आणि वेळेच्या बाबतीत काटेकोर आहे. त्यामुळे वेळ न घालवता आजचा हा कार्यक्रम आपण सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम या उपक्रमामध्ये पहिली गझल जी मी सादर करणार आहे, ती माझी स्वरचित आहे आणि त्या गझलेचं शीर्षक आहे मौन. आता ही आवडण्यामागं कारण असं आहे, की ही जेव्हा गझल लिहिली गेली, त्यावेळी फक्त हे शीर्षक किंवा हा जो शब्द आहे, हा आवडला होता. मग मौन या गोष्टीवरती काय लिहायचं? कारण ते मौनच आहे. असं झाल्यानंतर एक ओळ सुचली होती आणि त्यातूनच ही गझल लिहिली गेली. त्यामध्ये अजून एक अशी किनार आहे, की जे कोणी प्रेमात जे असतात प्रेमवीर जे आहेत, तर त्यांना सगळ्यात सुंदर जे काही सगळ्यात आवडीची गोष्ट जी असते, ते म्हणजे एकमेकाला दिलेला संदेश. पण हा संदेश जर नाही आला तर? अशी काहीशी एक डोक्यात कल्पना आली आणि त्यातून हा मतला सुचला आणि पुढे हळू गझल होत गेली. तर गझल आहे मौन. संदेश येत नाही, संदेश हाच आहे. संदेश येत नाही, संदेश हाच आहे. वाटेकडे नजर अन डोळ्यात प्राण वाहे. संदेश येत नाही, संदेश हाच आहे. वाटेकडे नजर अन डोळ्यात प्राण वाहे. त्यालाच येत नाही माझा अजून पुळका. त्यालाच येत नाही माझा अजून पुळका. मी मात्र त्यास का रे माझा म्हणून पाहे. मी मात्र त्यास का रे माझा म्हणून पाहे. आहे सुखात मीही माझ्या घरी सदाची. आहे सुखात मीही माझ्या घरी सदाची. पण तो मनात माझ्या का घर करून राहे. पण तो मनात माझ्या का घर करून राहे. आणि बघा, हसला जरी मुखी तो मी ओळखून आहे. हे आपोआप कळत असतं समोरच्याकडे बघून, की हसला जरी मुखी तो मी ओळखून आहे. आतून आज त्याचे मन आठवात दाहे. आतून आज त्याचे मन आठवात दाहे. आणि शेवटचा शेर आहे, का सोबतीस नाही हा प्रश्न खूप मोठा. का सोबतीस नाही हा खूप प्रश्न मोठा. प्रश्नात आग असता पाळून मौन आहे. प्रश्नात आग असता पाळून मौन आहे. संदेश येत नाही, संदेश हाच आहे. वाटेकडे नजर अन डोळ्यात प्राण वाहे. डोळ्यात प्राण वाहे. या गझलेनंतर खरं तर तसं बघायला गेलं तर ही गझल आता प्रेम रसाच्या बरोबर विरुद्ध होते, विरहातली झाली.
पण तशीच एक प्रेमरसातली गझल जो सगळ्यांचा आवडता विषय असतो, तर ती गझल वाचल्यानंतर खरोखर छान वाटली, आवडली आणि ती गझल आज सादर करावी अशी वाटली. आणि ती गझल आहे आपल्या परिवारातील एक गझलकारा, नवोदित गझलकारा आपण असं म्हणू, मनीषा शितोळे यांची. हातात हात होता घुमला मधाळ वारा, हातात हात होता घुमला मधाळ वारा, प्रीतीत गोड झाला बघतो समुद्र खारा. हातात हात होता घुमला मधाळ वारा, प्रीतीत गोड झाला बघतो समुद्र खारा. कळले तुला न तेव्हा होतास तू मनी ह्या, कळले तुला न तेव्हा होतास तू मनी ह्या, मी मागता तुला मग तुटला हसून तारा, मी मागता तुला मग तुटला हसून तारा. तू एक चंद्र माझा नसता नभात जेव्हा, तू एक चंद्र माझा नसता नभात जेव्हा, भरला रीताच वाटे हा आसमंत सारा, भरला रीताच वाटे हा आसमंत सारा. आणि पुढे बघा, अंधार दाटताना वाटेवरी तुझ्या ह्या, हा शेर जरा जास्त आवडला मला. अंधार दाटताना वाटेवरी तुझ्या या, मी काजव्यास देण्या सांगेन मग पहारा, मी काजव्यास देण्या सांगेन मग पहारा. आणि शेवटचा शेर आहे, ते भासतात सगळे परके मला खरे तर, बर का, ते भासतात सगळे परके मला खरे तर, का फक्त वाटतो तू मजला तुझा सहारा, का फक्त वाटतो तो मजला तुझा सहारा. हातात हात घेता घुमला मधाळ वारा, प्रीतीत गोड झाला बघतो समुद्र खारा, बघतो समुद्र खारा. अशी एक सुंदर प्रेमरसात आकंठ बुडालेली गझल वाचल्यानंतर खरोखर त्या गझलेवरती प्रेम जडलं आणि ती आज इथं घ्यावी अशी वाटली. पण फक्त प्रेमरस असंच नाही, तर आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या अंगानं जे काही अनुभव येत असतात, तर तशा अनुभवातूनच वेगवेगळे गझल आपल्या समोर येत असतात, वेगवेगळे खयाल आपल्या समोर येत असतात. आणि अशा वेगवेगळ्या खयालांना आपल्या शब्दाच्या कोंदणातून बसवून जे अतिशय अप्रतिमपणे आपल्या समोर मांडलं जातं, असे एक आमच्या प्रावीण्य परिवाराचे एक ज्येष्ठ गझलकार आहेत, की त्यांची लेखणी ही अतिशय सुंदर तर आहेच, त्यासोबतच त्यांचं बोलणं सुद्धा हे अतिशय उत्स्फूर्त असतं आणि अगदी क्षणाचा विलंब न करता असं असतं. आणि त्यांच्या प्रत्येक वाक्यावर, प्रत्येक शब्दावर प्रत्येक परिवारातला प्रत्येक सदस्य हा छान दाद देत असतो. तर असे आमचे ज्येष्ठ गझलकार बंधू यशवंत पगारे सर यांची एक गझल आज इथं घ्यावी वाटली. त्यांच्या गझलेचं शीर्षक आहे व्यथा मनाच्या. आता ही गझल जेव्हा वाचली गेली त्यावेळी असं वाटलं की यातला प्रत्येक शेर, प्रत्येक खयाल हा आपल्या मनातला कुठंतरी होता आणि तो बाहेर यशवंत सरांच्या लेखणीतून आलाय असं जाणवत होतं. आणि त्यामुळं कसं माहित नाही, पण ती या गझलेला आपोआपच जोडलं गेलो आणि म्हणूनच ती गझल कदाचित मनातली असं म्हणता येईल. तर गझल अशी आहे, यशवंत पगारे सर यांची गझल, शीर्षक आहे व्यथा मनाच्या. साऱ्या साऱ्या व्यथा मनाच्या सोडून आज हसतो, साऱ्या व्यथा मनाच्या सोडून आज हसतो, त्या सांडल्या कळ्यांना वेचून खास बघतो, त्या सांडल्या कळ्यांना वेचून खास बघतो. इथं ह्या कळ्या म्हणजे मी वेगवेगळे आपल्या आयुष्यातले आलेले प्रसंग असं समजून मी ते घेतलं, की साऱ्या व्यथा मनाच्या सोडून आज हसतो, त्या सांडल्या कळ्यांना वेचून खास बघतो. बागेत काल होती भिजली गुलाब पुष्पे, बागेत काल होती भिजली गुलाब पुष्पे, अश्रू की काय दवते हा प्रश्न आत छळतो, अश्रू की काय दवते हा प्रश्न आत छळतो. हातात सातबारा लेखी असा धरावा. आता हा शेर जर वेगवेगळ्या अंगाने पाहिला तर खूप अर्थ देऊन जातो. इथं जे काही आहे साहित्य चोरीच्या बाबतीत बोललं जातं, बरेच असे लोक आहेत की ते शब्द इकडे तिकडचे घेऊन असं लिहिलं जातं. तर त्यांच्यासाठी खणखणीत असा शेर आहे की हातात सातबारा लेखी असा असावा, मग हक्क मालकीचा तेव्हा जनास कळतो,
हातात 7/12 लेखी असा असावा, मग हक्क मालकीचा तेव्हा जनास कळतो. कापा वयास फांद्या बसले गाव सारे. प्रत्येक प्रसंगात आपण कसं असलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हा सांगणारा हा शेर. कापा वयास फांद्या बसले गाव सारे, पडतात घाव जेथे तेथे नवीन रुजतो. पडतात घाव जेथे तेथे नवीन रुजतो. आणि शेवटचा शेर आहे, मी पाहिले कपाळी चांदी समान मोती. मी पाहिले कपाळी चांदी समान मोती, शेतात पेरताना घामात बाप कळतो. शेतात पेरताना घामात बाप गळतो. अशी एक सुंदर गझल, वेगवेगळ्या विषयांना हात घालणारी, त्यामध्ये शेतकऱ्याच्या दुःखाला किंवा शेतकऱ्याच्या कष्टाला, आपल्या बापाच्या कष्टाला सुद्धा न्याय मिळवून देणारी अशी ही गझल यशवंत सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने मांडली आहे. आणि या गझलेनंतर असं वाटलं की आपली एक गझल घ्यावी आणि जे वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात तो मांडण्याचा प्रयत्न करावा. बऱ्याच वेळा असं होते की एखादी गझल लिहिल्यानंतर ती मनात रुजते. आपलीच गझल आपल्याला मनात रुजणं खूप अवघड असतं खरं तर, कारण आपण तेवढं सॅटिस्फाय किंवा त्याच्यावरती आपण तेवढं प्रेम प्रत्येक रचनेवरती करत असतो, पण जी मनात घुसून जाते ती जराशी वेगळी असते. म्हणूनच कदाचित जेव्हा हा आपल्याला मनातली गझल निवडायचा प्रसंग आला, त्यावेळी ही पहिल्यांदा गझल सगळ्यात आधी माझ्या समोर आली आणि ती गझल आपल्या समोर हे करतोय. माझी स्वरचित गझल आहे आणि गझलेचं शीर्षक आहे कट्यार. प्रेमातल्या क्षणावर सारी मदार आहे. प्रेमातल्या क्षणावर सारी मदार आहे, विरहात आठवांशी झाला करार आहे. प्रेमातल्या क्षणावर सारी मदार आहे, विरहात आठवांशी झाला करार आहे. पाठीत वार करणे मर्दास शोभतेना, पाठीत वार करणे मर्दास शोभतेना, करण्यास खुश तुलाही छाती तयार आहे. करण्यास खुश तुलाही छाती तयार आहे. आला जरी दुरावा ठाऊक हेच दोघा, आला जरी दुरावा ठाऊक हेच दोघा, हृदयात एक कप्पा ओठी नकार आहे. हृदयात एक कप्पा ओठी नकार आहे. सोडून जात होती टाकून एकट्याला, पण बिचारीला काय माहिती की काय होणार आहे. सोडून जात होती टाकून एकट्याला, सोबत तिच्याच आता मनही फरार आहे. सोबत तिच्याच आता मनही फरार आहे. आणि शेवटचा शेर आहे, नाही मला कळाली जनरीत या जगाची, नाही मला कळाली जनरीत या जगाची, बोले मधाळवाणी हाती कट्यार आहे. नाही मला कळाली जनरीत या जगाची, बोले मधाळवाणी हाती कट्यार आहे. प्रेमातल्या क्षणावर सारी मदार आहे, विरहात आठवाशी झाला करार आहे. झाला करार आहे. शेवटचा शेर वन्स मोर साठी मेसेज आलाय, घेतो. नाही मला कळाली जनरीत या जगाची, नाही मला कळाली जनरीत या जगाची, बोले मधाळवाणी हाती कट्यार आहे. बोले मधाळवाणी हाती कट्यार आहे. धन्यवाद. यानंतर तिसऱ्या फेरीसाठी 2 गझल निवडताना एक गझल आपल्याच परिवारातील गझलकार आहे तर त्यांची निवडली आणि मग असं वाटलं की ही गझल वाचल्या वाचल्या आवडणारीच आहे, कारण यात खयाल तर सुंदर आहेतच, पण जे शब्द घेतले जातात अर्थात त्यांच्या प्रत्येक गझलेमध्ये वेगवेगळे शब्दांची पखरण असते. वेगवेगळ्या शब्दांची आपल्या समोर केलेली मांडणी अतिशय सुंदर सुरेख अशीच असते. त्यामुळे त्या शब्दांच्या प्रेमातही सुद्धा पडायला होतं. म्हणजे फक्त गझल आशय किंवा खयाल नाही, तर त्या शब्दांची मांडणी सुद्धा आपल्याला आपलं मन त्याच्याकडे घेऊन जाते. तर अशा गझलकार ज्या नेहमी आपल्या
सोबत हसत खेळत असतात आणि त्याचबरोबर आपल्या सुंदर अशा शब्दरचनेतून आपल्यासमोर गझल आणत असतात. तर अशा आमच्या ज्येष्ठ गझलकारा कुमुदिनी मधाळेताई यांची एक गझल मी आज इथं घेतली आहे. आणि त्यामागचं कारण हेच आहे की गझल सुंदर तर आहेच, प्रश्नच नाही. पण त्यासोबत त्यामध्ये घेतलेले शब्दही, म्हणजे अलंकारिक शब्द सुद्धा गझलेत आल्यानंतर कसे निभवायचे हे या गझलेतून आपल्याला आपोआप समजत जाईल. त्यामुळे मी सर्वात प्रथम कुमुदिनी ताईंना धन्यवाद देतो की अशा पद्धतीची गझल लिहून ती आमच्या मनात तुम्ही तिला स्थान पक्क करून दिलं. तर कुमुदिनी ताई, तुमची ही गझल मी आज सर्वांच्या समोर सादर करतोय. गझल अशी आहे: केसात सोन चाफा माळून ये सखे तू, केसात सोन चाफा माळून ये सखे तू, अन गंध ही तनाला माखून ये सखे तू. केसात सोन चाफा माळून ये सखे तू, अन गंध ही तनाला माखून ये सखे तू. चाफ्यास का पडावी तव भूल हाय भलती. वा वा. चाफ्यास का पडावी तव भूल हाय भलती, कासा विशीस माझ्या जाणून ये सखे तू. चाफ्यास का पडावी तव भूल हाय भलती, कासा विशीस माझ्या जाणून ये सखे तू. गंधाळल्या पहाटे हसले धुके धवलते, गंधाळल्या पहाटे हसले धुके धवलते, पडदा खट्याळ त्याचा सारून ये सखे तू. पडदा खट्याळ त्याचा सारून ये सखे तू. कोकिळ तुला बघोनी गाते धुंद गाणी. क्या बात है. कोकिळ तुला बघोनी गाते धुंद गाणी, थोडे तिच्या सवेही गावून ये सखे तू. कोकिळ तुला बघोनी गाते धुंद गाणी, थोडे तिच्या सवेही गावून ये सखे तू. आणि शेवटचा शेर: लिहिली गझल तुझ्यास्तव. काय म्हणतात बघा कुमुदिनी ताई, लिहिली गझल तुझ्यास्तव हृदयावरी तुझ्या मी. म्हणजे तुझ्यासाठी लिहिलेली गझल तुझ्याच हृदयावरती मी लिहिली आहे. किती सुंदर खयाल आहे. लिहिली गझल तुझ्यास्तव हृदयावरी तुझ्या मी, खोलून बघ जरा अन वाचून ये सखे तू. खोलून बघ जरा अन वाचून ये सखे तू. केसात सोन चाफा मारून ये सखे तू, अन गंध ही तनाला माखून ये सखे तू. अन गंध ही तनाला माखून ये सखे तू. अशी एक सुंदर दर्जेदार गझल आपल्या समोर कुमुदिनी त्यांनी आणली होती आणि ती वाचल्याच खरोखर अतिशय मस्त वाटलं. बऱ्याच वेळा असं होतं की कुमुदिनी त्यांनी गझल टाकली की कधी एकदा वाचतो आणि आपल्या परीनं त्याचा आपल्याला अनुभवातनं, माझ्या अनुभवातनं ती गझल कशी चांगली आहे ते आपोआप समजून घेण्याचं एक माझ्यामध्येच एक स्पर्धा लागलेली असते. तसे सगळेच गझलकार आपल्या परिवारात आहेत. खरं सांगायचं तर माझ्या 3 गझल निवडण्याला जेवढा त्रास मला झाला, त्यापेक्षाही कितीतरी जास्त त्रास कोणाच्या 3 गझल निवडायच्या परिवारातल्या, हे कळण्यासाठी किंवा हे शोधण्यासाठी लागला. कारण प्रत्येकाच्या गझल अतिशय सुंदर असतातच, पण त्यातल्या फक्त 3 निवडायच्या म्हणजे खूपच असं वाटलं की मीच हा नियम लावला किंवा मीच हा उपक्रम तयार केला आणि ते मलाच अवघड गेले खरं तर. त्यामुळे प्रत्येकालाच असं होणार आहे की नेमकं कुणाच्या 3 गझल घ्यायच्या. आणि मी परिवारातल्या बाकीच्या सगळ्यांना नक्की सांगेन की या तिघांच्या गझली इतक्याच तुमच्याही गझला सुंदर असतात आणि आहेतच. फक्त आता सादर करताना एक थोडीशी थीम घेण्याचा प्रयत्न केला होता. मी ती शेवटी सांगेन आणि त्या ह्याच्यातून या गझल माझ्या समोर आल्या. आज त्याचा अर्थ असा नाहीये की बाकीच्यांच्या गझल नाहीत. आमचा प्रावीण्य परिवार गझलेच्या बाबतीत अतिशय देवानं देणगी दिलेला असं आपण म्हणू शकतो की प्रत्येकाची लेखणी गझलेत अतिशय बहारदार आहे. तर या उपक्रमाच्या आजच्या शेवटच्या गझलेसाठी माझी स्वरचित गझला घेतोय की ज्याचं शीर्षक आहे देवत्व. आता ही गझल आवडण्यामागं कारण असं आहे की यातले कवाफी थोडेसे वेगळे कवाफी घ्यावेत, ते निभवण्याचा प्रयत्न करावा असं बऱ्याच दिवसापासून वाटत होतं. वेगळे म्हणजे काही फार जगावेगळे असे नाहीये, पण ते घेत असताना कुठेतरी आपल्याला स्वतःला ते मांडत असताना त्या काफियाला
आपण न्याय देऊ शकू का, अशी स्वतःचीच मला एक परीक्षा घ्यायची होती आणि त्यातून ही गझल निर्माण झाली. मग ती कितपत मी निभावले हे नाहीये मला माहिती, पण हा, मी प्रयत्न नक्की केलाय, 100% केलाय. आणि त्यातून ह्या गझलेचा जन्म झालाय आणि या गझलेचं शीर्षक आहे देवत्व. वचनास पाळणारा मैत्रत्व प्राप्त करतो. वचनास पाळणारा मैत्रत्व प्राप्त करतो, मोहास टाळणारा देवत्व प्राप्त करतो. वचनास पाळणारा मैत्रत्व प्राप्त करतो, मोहास टाळणारा देवत्व प्राप्त करतो. होईल नाव ओठी लक्षात ठेव मित्रा. प्रत्येकाच्या ओठावर आपलं नाव होणार, पण कधी? होईल नाव ओठी लक्षात ठेव मित्रा, स्वत्वास जाळणारा अमरत्व प्राप्त करतो. स्वत्वास जाळणारा अमरत्व प्राप्त करतो. विश्वास ठेव राजा देवास शोधताना. आपण बऱ्याच ठिकाणी देव शोधत राहतो, फिरत राहतो, या मंदिरात त्या मंदिरात. देव, अल्लाह, बुद्ध, येशू यांना शोधताना एक लक्षात ठेव, विश्वास ठेव राजा देवास शोधताना. जो एक रूप झाला तो स्वत्व प्राप्त करतो. जो एक रूप झाला तो स्वत्व प्राप्त करतो. अन्याय होत असता तो रोखण्यास जो जो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला अगदी दररोजच्या आयुष्यामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा चुकीच्या घडताना दिसत असतात. ते अन्याय घडत असताना जो त्याच्या विरुद्ध बोलेल, जो त्याच्या समोर उभा टाकेल, तर त्याला नेमकं काय किंवा त्याचं काय, तर ते सांगणारा हा शेर प्रयत्न केलाय. अन्याय होत असता तो रोखण्यास जो जो, राही उभा समोरी क्षात्रत्व प्राप्त करतो. अन्याय होत असता तो रोखण्यास जो जो, राही उभा समोरी क्षात्रत्व प्राप्त करतो. आणि शेवटचा शेर आहे, राहील रामजाच्या हृदयात कोरलेला. फक्त हात जोडून भक्ती म्हणजे भक्ती नाहीये. कदाचित तुम्ही नाव नाही घेतलं चालेल, पण राम हा असला पाहिजे. याच्यातून एक थोडीशी आता जस्ट आठवलेलं सांगतो, खरं खोटं माहित नाहीये. माझ्या आजीकडून ऐकलेली कथा होती की ज्यावेळी राम सेतू बांधायचा सुरू होता, तर प्रत्येक दगडावरती राम लिहिलं होतं आणि तो दगड टाकला की पाण्यावरती तो येत होता. तर रामरायांनी स्वतः सुद्धा तो लिहून टाकण्याचा प्रयत्न केला, तर तो पाण्यामध्ये दगड बुडाला. त्यावेळी हनुमान रामरायांजवळ आले आणि म्हणाले की स्वतः राम असून चालत नाही, तर स्वतः मध्ये राम असावा लागतो. तर असंच काहीसं आपल्यामध्ये जर राम असेल तर काय होऊ शकतं, तो सांगण्याचा प्रयत्न केलेला हा शेर. राहील राम ज्याच्या हृदयात कोरलेला. राहील राम ज्याच्या हृदयात कोरलेला, नश्वर जगात अलगद शाश्वत्व प्राप्त करतो. नश्वर जगात अलगद शाश्वत्व प्राप्त करतो. वचनास पाळणारा मैत्रत्व प्राप्त करतो. मोहास टाळणारा देवत्व प्राप्त करतो. मोहास टाळणारा देवत्व प्राप्त करतो. आता तुम्हा सर्व गझलकारांना लक्षात आलं असेल की ह्या 6च्या 6 गझल एकाच वृत्तातल्या आहेत, त्या म्हणजे आनंदकंद. मुद्दामून असं घेतलंय, असं काही नाहीये की एकाच वृत्तातल्या घ्याव्या, पण असं वाटलं की हा सुरुवात करतोय तर वेगवेगळ्या गझलकारांच्या एकाच वृत्तातल्या असलेली खयाल, त्यांची मांडणी आपल्या समोर येऊ दे, म्हणजे तुलनात्मक आपल्याला ते पाहता येतं आणि प्रत्येकाची लेखणी किती छान आहे हे आपल्याला हे लक्षात येतं. त्यामुळे हा केलेला छोटासा प्रयत्न होता. म्हणजे एकाच वृत्तात 6 गझल ऐकतानाही छान वाटतं आणि प्रत्येकाचे वेगवेगळे खयालही आपल्याला सुंदर आपल्याला इथं पाहायला मिळतात. तर अशाच पद्धतीची पर्वणी या पुढच्या प्रत्येक रविवारी आपल्याला मिळणार आहे. आणि पहिल्यांदा जेव्हा हे उपक्रम आपल्या परिवारामध्ये सांगितला, जाहीर केला आणि नावं मागितली, त्यावेळी फक्त तास दीड तासामध्ये साधारण एक 23-24 अशी नावं आली आणि अजूनही येतील. म्हणजे साधारण प्रत्येक रविवारी जर म्हणलं तर साधारण 6-7 महिन्यांचा हा उपक्रम आपला सुरू राहणार आहे. आणि त्यामध्ये आपल्या परिवारातील प्रत्येक गझलकार आपल्या समोर येणार आहे. तर अशाच वेगवेगळ्या 6 गझलांचा आस्वाद आपण इथून पुढे घ्यायचा आहे, की ज्यामध्ये त्या गझलकाराच्या स्वतःच्या 3 असतील आणि इतरांच्या 3 असतील. तर हा उपक्रम इथून पुढं
अतिशय बहारदार होण्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पहिल्यांदा मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभारी मानतो आणि मी आपल्या सर्वांची इथे रजा घेतो. फक्त एक आश्वासन देऊन की पुढच्या रविवारी याच उपक्रमाअंतर्गत एका नवीन गझलकारासह आपण नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद.